काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांना 2.5 वर्षात 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही, परंतु निवडणुकीत मात्र सातत्याने कोकणात येणार आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अनेक गोष्टीतल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. त्यांनी काही मांडलेले मुद्दे, काही विषय बंद करा. पहिलं त्यांनी सांगितलं की एक एक विषय त्यांच्यावर बोलतो, तुमच्या पण लक्षात आलं तर मला विचारा. प्रकल्प गुजरातला पळवून नेतात. रोजगार मिळत नाही म्हणून आरडाओरडा करायचा आणि 2 लाख पोरांना रोजगार देणारा प्रकल्प सिंधुदुर्गात रत्नागिरीत आणला. तर तो उद्धव ठाकरे आणि गँगने पळून लावायचा. रिफायनरी हवी तर गुजरातला घेऊन जा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना मला सांगायचंय की माननीय उद्धव ठाकरेजी, जामनगरच्या रिलायन्सच्या सावकारी रिफायनरी मुळेच गुजरातच्या 2 लाख पोरांना रोजगार मिळाला. गुजरातने आपण आणण्यापूर्वीच रिफायनरी त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली. त्यांना येणारं क्रूड सुद्धा जिथून आपण मागवत होतो रत्नागिरीमध्ये, त्या आरामको मधनाच येते. त्या रिफायनरीवरती अंबानी मंडळी सावकार झाले, श्रीमंत झाले. ज्या रिफायनरीमध्ये तुम्ही त्याच्या मुलाच्या लग्नाला गेला होता, मला त्यांच्या अज्ञानात ही भर घालायची आहे की त्या रिफायनरीमुळेच गुजरात श्रीमंत झालं, रिलायन्स श्रीमंत झालं, अंबानी श्रीमंत झालं, त्या गुजरातला रोजगार मिळाले. तोच प्रकल्प, परंतु सरकारी, तेच क्रूड जे सौदीमधनं येतं तेच आपल्याकडे येऊन आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या 2 लाख पोरांना मिळणारा रोजगार तुम्ही बुडवलात. जे विनायक राऊत या प्रकल्पाला विरोध करतात, त्यांचा विरोध सोडला तर दस्तूर खुद्द तुमचा, आदित्य ठाकरेंचा, राजन साळवींचा, अनिल परबांचा, वैभव नाईकांचा,
संदेश पारकरांचा, तुमच्या सगळ्या मंडळींचा, जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा, या कोकणावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा, व्यापाऱ्यांचा, उद्योजकांचा, सगळ्यांचं समर्थन या प्रकल्पाला होतं आणि आहे. पेट्रोलियम मिनिस्टर तत्कालीन धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे CSR मधून 2 सुलभ शौचालयाची मागणी पूर्ण झाली नाही, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा रिफायनरीचा प्रकल्प कोकणात कसा होतो हेच मी बघतो, हे सन्माननीय खासदार विनायक राऊत यांची प्रतिज्ञा आहे. म्हणजे 2 लाख पोरांना रोजगार मिळणारा प्रकल्प, 2 सुलभ शौचालय CSR मधून विनायक राऊतांना मिळाली नाही पेट्रोलियम मंत्र्याकडून. त्याचा राग म्हणून हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. हे तुम्हाला कळावं, तुमचं अज्ञान दूर व्हावं. विनायक राऊतांचा का विरोध आहे? याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही शास्त्रीय कारणावरती, पर्यावरणीय कारणावरती, कुठल्याही कारणावरती विनायक राऊतांचा विरोध नाही. 2 सुलभ शौचालय CSR मधून दिली नाहीत त्या खासदाराला. या खासदारांची लायकी बघा काय. त्यामुळे एकीकडे ह्यांचीच फौज प्रकल्प हवा म्हणणारी आणि ह्यांचाच विनायक राऊत प्रकल्प नका म्हणणारा. तुम्हाला नक्की कोण फसवतंय, तुम्हाला कोण अज्ञानी ठेवतंय याची उद्धव ठाकरेंची माहिती घ्या. कालच्या भाषणामध्ये त्यांनी वेंगुर्ल्याच्या पाणबुडीचा उल्लेख केला. माननीय उद्धव ठाकरे साहेब, वेंगुर्ल्यात येणारी जी पाणबुडी होती तो प्रकल्प नव्हता, ती एक पर्यटनासाठी 50 कोटीची पाणबुडीची मंजुरी होती. हा 50 कोटीचं पाणबुडी त्या ठिकाणी समुद्र पर्यटनासाठी असावी. ती जे आपल्या देशाला जो 2/3 समुद्र मिळालेला आहे देशाला, ती त्या समुद्रात कुठेही करता येते. काय अज्ञानी आहेत म्हणजे मला काही कळतच नाही. हा प्रकल्प पळवून नेला म्हणतात. अरे मुडदाडानो, ती 50 कोटीची पाणबुडी या 2/3 समुद्र मिळालेल्या कुठल्याही समुद्रात होऊ शकते. तुम्ही 2.5 वर्ष होता ती करायची. अशीच पाणबुडी काय जगात एकमेव नाहीये. हजारो पाणबुड्या आहेत आजही देशात. त्याची निर्मिती होते, माझगाव डॉक बनवते. उद्धव ठाकरेंना ब्रीफिंग योग्य प्रकारे होत नाही किंवा त्यांना प्रशासन कशाशी खातात, प्रकल्प कसे तयार होतात हे कळत नाही. म्हणजे त्यांनी जेव्हा पंतप्रधानांना, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पत्र दिलं की नाणारला नको, बारसूला व्हावी, त्यावेळेला ह्यांचेच खासदार सांगतात की त्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती त्यांना दिली म्हणून त्यांनी पत्र पंतप्रधानांना दिलं.
याचा अर्थ उद्धव ठाकरेंना प्रशासनातलं काही कळत नाही. एका निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर सांगितलं उद्धव ठाकरेंनी की मला बजेटमधलं काही कळत नाही. मी सरकारात असलो तर बजेट चांगला, मी सरकाराच्या विरोधात असलो तर बजेट वाईट. उद्धव ठाकरे साहेब तुमची इयत्ता कोणती? कुठलाही प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला नाही. 2.5 वर्षामध्ये तुम्ही 2.5 दिवस सुद्धा प्रशासन समजून घेतलं नाही. 40 आमदार एका रात्रीत त्यांच्याच मीटिंग मधनं उठून निघून गेले. मग ते बहुमत विधिमंडळात सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध झालं किंवा न झाल्यास राजीनामा द्यावा लागतो. हे पण आपल्याला कळलं नाही. ते बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच आपण राजीनामा दिला आणि पक्षाला आणि तुमच्या सगळ्या मंडळींना, सहकारी मंडळींना, सहयोगी पक्षांना अडचणीत आणले. काल माननीय उद्धव ठाकरे म्हणले आणि ते सातत्याने म्हणतात की माझा बाप चोरू नका, माझा बाप चोरू नका. या देशातले महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, जे थोर पुरुष होऊन गेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, हे सगळे थोर पुरुष, महापुरुष ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते. ते आता तुमचे वडील राहिलेले नाहीत, ते या जनतेच्या हृदयातले वडील झालेले आहेत. ती जनतेची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे कायम तुम्ही त्यांना कुटुंबापुरतं मर्यादित का करता? बाळासाहेबांनी काही विचार दिला, हिंदुत्व दिलं, देशभक्ती दिलं, राष्ट्रप्रेम दिलं. ज्यांना ह्या देशात प्रेम आहे त्यांनी त्या ठिकाणी राहावं, मग कुठल्याही धर्माचा असेल. हे विचार हे वारसा हक्काने येत नाहीत. वारसा हक्काने फक्त संपत्ती येते उद्धवजी. विचार, देशभक्ती हे सगळं फक्त वारसा हक्काने येत नाही. आणि बाळासाहेबांचे विचारांचे, देशभक्तीचे, नेतृत्वाचे, भाषणाचे, वक्तृत्वाचे, दातृत्वाचे खरे वारसदार हे सन्माननीय राज ठाकरे, सन्माननीय नारायणराव राणे, सन्माननीय एकनाथजी शिंदे आहे. आम्ही या अज्ञानातनं पण तुम्हाला दूर करतो की तुम्ही ह्यांचे विचाराचे, देशभक्तीचे, नेतृत्वाचे खरे वारसदार नाहीत. तुमच्या बाळासाहेबांच्या घरातल्या प्रॉपर्टीवर तुमचं एकमत झालं नाही, ते तुमच्या या वैचारिक वारशावरती काय होणार? त्यामुळे या सगळ्या गोष्टी वारसा हक्काने येतात, पण नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व हे सगळं वारसा हक्काने नाहीये, ते कमवावं लागतं. धन दांडग्यांनी नानारच्या जागा घेतल्या.
काहीतरी नावं घेतात गुजरात्यांची. मी याच्यातलं आणखीन एक अज्ञान तुमचं दूर करतो. विनायक राऊतांनाच विचारा. विनायक राऊतांनीच एका भाषणात सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या नातेवाईकांनी ज्या जागा घेतल्या आहेत नाणारच्या आजूबाजूच्या, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी प्रकल्प रद्द करण्याची हिंमत दाखवली. विनायक राऊतांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून मी जे म्हणतोय ते खरं का खोटं सांगावं. म्हणजे विनायक राऊत म्हणतायत की उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांनी जागा घेतल्या. कोणते नातेवाईक? आणि उद्धव ठाकरे म्हणतायत की ह्या जागा मोदी शहाणेने आणि कोणी घेतल्या? प्रमोद जठराने. मी त्यांचं अज्ञान दूर करतो उद्धव ठाकरेंचं. विनायक राऊतांचं म्हणणं आहे तुमच्याच नातेवाईकांनी घेतले, जाहीर सभेत त्यांनी, तरी सुद्धा प्रकल्प रद्द करायची हिंमत दाखवली. खरं काय खोटं काय? आणि माझं तर तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, सरकारला पण माझ्या सांगणं आहे की या प्रकल्पाला यापुढे जी काही 10-15 हजार एकर जागा हवी असेल तर त्याची खरेदी विक्री न होता या भूमिपुत्रांकडनं ती 99 वर्षाच्या भाडे तत्व करारावर घ्यावी, पण प्रकल्प करावा. पिढ्यानपिढ्या या जागा विकल्या जाणार नाहीत आणि या जागांना जे काही भाडं, सरकारी भाडं कायमस्वरूपी मिळण्याची तरतूद होईल. कोकणातल्या कुठल्याही समस्येची जाण नाही, त्याच्या मुळापर्यंत ही लोक गेलेली नाही. उद्धव ठाकरे हे देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरील ज्या हिंदुस्थान विरोधी, हिंदुस्थानाची शक्ल व्हावी, हिंदुस्थानामध्ये अराजकता पसरावी, हिंदुस्थान महासत्ता होऊ नये, अशा मंडळींच्या हातातलं बाहुलं झालंय. तुम्हाला पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतो, तुम्हाला या हिंदुस्थानचे पंतप्रधान करतो, अशा प्रकारचं कोपराला गूळ लावण्याचं काम उद्धव ठाकरेंना या विनाशकारी मंडळींनी केलंय. यांच्यापासून देशभक्त, राष्ट्रभक्त, या महाराष्ट्रातल्या, या कोकणातल्या प्रामुख्याने सर्व धर्मीयांनी, हिंदू असतील, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, बौद्ध मंडळी असतील, माझ्या सगळ्या धर्मियांना, देशभक्त, राष्ट्रभक्त सगळ्या मंडळींना माझं आव्हान आहे की उद्धव ठाकरेंना या देश विघातक मंडळींचं व्हायरल इन्फेक्शन झालंय. त्यामुळे या उद्याच्या निवडणुकीमध्ये देश पुन्हा एकदा महासत्ता होणार आहे. या सिंधुदुर्ग रत्नागिरीला एक तगडा उमेदवार नारायणराव राणे साहेब या केंद्रातल्या सत्तेत बसतील आणि जो विकासाचा अजेंडा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आहे, फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा, पुन्हा 2-4-5 लाख पोरांना रोजगार, मुंबई गोवा हायवे अद्ययावत आणि फास्ट होणं, त्या मुंबई गोवा हायवे पासून समुद्राला जोडणारे, कोल्हापूरला जोडणारे सगळे रस्ते तंदुरुस्त होणं, पर्यटनातले मोठे प्रकल्प आणणं, नळ पाणी योजनेसाठी जे 1,500 कोटी रुपये सिंधुदुर्ग रत्नागिरीत दिले आहेत, ज्याच्यामध्ये विनायक राऊत आणि त्यांची कॉन्ट्रॅक्टर मंडळी भ्रष्टाचार करू पाहत आहेत, त्यांना आवरणं, प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी जाणं,
प्रत्येकाच्या घरावरती सोलारचं टॉप येणं, विजेचं बिल भविष्यामध्ये पुढच्या 5-10 वर्षात शून्यावर येणं, एवढंच नव्हे तर नेट मीटरिंग करून आपल्याला एक्स्ट्रा लागणारी वीज सरकारला देऊन त्याच्यातनं पण उत्पन्न निर्माण करणं, आयुष्यमान भारतचा जो इन्शुरन्स आहे तो आणखीन तळागाळापर्यंत पोहोचतो. विनायक राऊत सांगतात की सिंधुदुर्गातलं मेडिकल कॉलेज आम्ही आणलं, हे झूट आहे. या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. मोदी साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला होता केंद्रामध्ये की या हिंदुस्थानातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कारण डॉक्टरांची कमतरता आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचा निर्णय केंद्र सरकारचा आहे, मोदी सरकारने घेतला. आणि त्याची सिंधुदुर्गातली अंमलबजावणी, हे मी ठोकून सांगतो तुम्हाला, त्याची सुरुवात विनोद तावडे साहेब या महाराष्ट्रातले मेडिकल एज्युकेशन मंत्री असताना झाली. आणि रवींद्र चव्हाण जेव्हा मेडिकल एज्युकेशन मंत्री आले तेव्हा त्यांनी याचा पाठपुरावा केला, पूर्ण फाईल शेवटपर्यंत नेली. फक्त सरकार बदललं होतं आणि ही फाईल उद्धव ठाकरेंकडे गेली होती. एवढा सही करण्यापुरताच त्यांचा त्याच्यामधला सहभाग आहे. नुसतं सिंधुदुर्गात नाही बाबांनो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस झाली आहे. हिंदुस्थानातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये. ते आडाळीचं आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मी आणलं म्हणून सांगतात, माझा रोकडाच हवाला आहे. 4 आणं पण यांना माहिती नाही. आडाळीच्या आयुर्वेदिक रिसर्च सेंटरची महाराष्ट्राची कॅबिनेट देवेंद्र फडणवीसांकडनं प्रमोद जठारने करून घेतली. डंके की चोट पे सांगतो मी तुम्हाला. या जिल्ह्यातल्या कलेक्टरकडनं 50 एकर आडाळीची जागा मी करून घेतली. काही खोटं बोलतो विनायक राऊत. 4 आण्याचं काम केलेलं नाहीये. आनंदवाडीचा जेटी प्रकल्प, आनंदवाडीचा फिशिंग हार्बर, अरे केंद्र सरकारकडे गडकरी साहेबांकडनं 25 कोटी रुपये आणि देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवारांकडनं 65 कोटी रुपये मी आणले प्रमोद जठारने. आणि हे सांगतात आनंदवाडीचा प्रकल्प मी आणला म्हणून. विनायक राऊत झूठ बोलो लेकिन नीट तो बोलो. मुंबई गोवा हायवे मी आणला, आपण आणला म्हणून सांगतात. साहेब, आपण मुंबई गोवा हायवेच्या फक्त भूमिपूजनाचे दगड लावायला होतात आणि शेवटी टोल नाके झाल्यावर पोराचं कंत्राट घेऊन आला. एवढाच आपला सहभाग आहे. गेल्या 10 वर्षातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम प्रमोद जठार, रवी चव्हाण आणि नारायण राणे साहेबांनी केलंय. काही जाहीर सभेत काही खोटं सांगायचं म्हणून मी लेखाजोखाच घेऊन आलोय काय काय करायचं ते. प्रकल्प आलेले पण आता बघा त्यांनी सुरुवात केली आहे. तो कुठला शक्तीपीठ हायवे येतोय बघा. विनायक राऊतांना नवीन गाजर मिळाले, नवीन कुरंट मिळालेला आता त्याला विरोध करायचा आणि झालं की हिरवा झेंडा घेऊन जायचा उद्घाटन करायला. विनायक राऊत, उद्धव ठाकरे एक प्रवृत्ती आहे. एक राजकारणातली एक विकृती आहे. चिपीला विरोध केला उद्घाटनाच्या वेळेला झेंडा घेऊन होता. जैतापूरला विरोध केला, किती टोकाचा विरोध केला जैतापूरला, तुम्हाला सगळ्यांना मंडळींना माहिती आहे जनतेला. तिथली सगळी कंत्राट आजही तुम्ही जाऊन बघा, राजन साळवी नावाच्या तिथल्या आमदारांनी घेतली सगळी कंत्राट. विरोध करा,
प्रकल्प अडवा आणि त्या प्रकल्प अडवल्यानंतर येणारे पैसे यांच्या घरात नावून जिरवा. ही आताची 7 मेची तारीख अटीतटीची आहे. प्रगती विरुद्ध अधोगती. नारायण राणे बरोबर राहून प्रगती साधायची, कमळाच्या निशाणीवरती बटन दाबून प्रगती साधायची, की या ठाकरे आणि राऊतांच्या नादाला लागून अधोगतीला जायचं. राणे साहेबांबरोबर राहून कमळाला मत देऊन रोजगार आणायचा का या दोघांच्या ठाकरे आणि राऊतांच्या नादाला लागून आयुष्यभर बेरोजगारी ठेवायची. 10 वर्ष खासदार असून सुद्धा हे स्वतःच्या तोंडाने जाहीर सांगतात, मी दोडामार्गचा हत्तीचा प्रश्न सोडवू शकलो नाही. अहो हत्ती सोडा, तुम्हाला हत्तीची शेपूट पण गावली नाही. आता 10 वर्ष झाले, आता परत सांगतात मी प्रश्न पुढचे सोडवेन. काजूला हमी भाव हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय खासदाराने योग्य प्रकारे मांडलाच नाही. काजू पीक, आंबा पीक हे इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे हे ठासून लोकसभेमध्ये किंवा त्या प्रशासनामध्ये पटवून देऊन योग्य प्रकारे पाठपुरावा केला नाही, म्हणून यांना हमीभाव मिळत नाही. तरी सुद्धा आम्ही काल महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 20,000 रुपये काजू शेतकऱ्यांसाठी आणायला आम्ही यशस्वी झालो. राऊत साहेब आपण काहीच केलं नाही. म्हणजे यांना खासदार होण्याची घाई, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची घाई, राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची घाई, सगळ्यांनाच घाई 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 घाई. पण निवडून आल्यावर ही लोक करत तर काहीच नाही. नुसतीच घाई घाई घाई, करत तर काहीच नाही. अशा प्रकारची एकूण परिस्थिती या मंडळींची. त्यामुळे जनता सुजाण आहे. उद्धव ठाकरे या अशा देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या हिंदुस्थान विरोधी लोकांच्या हातातलं बावलं झालेले आहे. ओरडतील, रडतील, चिडतील, तैतयाट करतील, शिवाय घालतील. राणे साहेबांबरोबर टोकाचं वाईट बोलतील. आता मध्ये त्यांनी त्या सिडकोच्या जागा घेतील म्हणून. सिडको म्हणजे काय हो? आता सिडको सगळं अरे सिडकोचा फुल फॉर्म सांग ना बाबा. अरे सिडको हे काही प्रायव्हेट संस्था नाही, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. हे त्याचं प्लॅनिंग करतं. त्या भागाच्या सिटीच्या आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग करायसाठी सरकारने ते नेमलं होतं. ते चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्यावर चर्चा नक्कीच होऊ शकते. म्हणजे भीती दाखवून बागुलबोवा निर्माण करून सिडको येईल, संविधान बदललं जाईल, मुंबई पळवतील, प्रकल्प पळवून नेले. अशा प्रकारे यांचं मत मागण्याची यांची लॉबी आहे. यांच्या या सगळ्या गोष्टीला जनतेने भुलू नये. योग्य वेळ त्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी मी तुमच्या समोर आलो. बीएसएनएलच्या टॉवरचं कौतुक सांगतात ते. बीएसएनएलचे टॉवर आणले, चुकीच्या ठिकाणी बसवले, अजूनही रेंज येत नाही, चुकीच्या ठिकाणी बसवले. डोंगरावर बसवायचे सोडून दरीत बसवले. का खाली का कुठल्या तरी कार्यकर्त्याची जागा आहे म्हणून. सगळ्या टॉवरचा सत्यानाश झालेला आहे. त्यामुळे हे पुन्हा परत दुरुस्त करावं लागेल. तसंच नळ पाणी योजनेचं आहे, करोडो रुपये दिले, परंतु चुकीचे कंत्राट. रत्नागिरीत तर आणखीन खेळ खंडोबा. या सगळ्या मंडळींना या करेक्ट करायची वेळ
त्यासाठी मी तुमच्या समोर आलो. काही मुद्दाम गोष्टी मी गेल्या 5-6 दिवसाच्या त्यांच्या भाषणामध्ये ऐकत होतो. थोडा मला त्यांचा समाचार घ्यायचा होता. मी काही रोकडे सवाल तुमच्या समोर मांडले. मी कधीही त्यांच्या समोर डबलबारी करायला यायला तयार आहे. विनायक राऊत होऊन जाऊ द्या विकासाची डबलबारी. प्रमोद जठारांचं जाहीर आव्हान. जाहीर आव्हान. दोन वेळा निवडून आला, 2 वेळा. काल उद्धव ठाकरे साहेब म्हणले मी यांच्यावर 1 वेळा विश्वास ठेवला. साहेब 1 वेळा विश्वास ठेवलेला मान्य, दुसऱ्या वेळेला कसा ठेवला? 2014ला ठेवलात मान्य आहे, 14ला ठेवलात, 19ला कसा ठेवला? 19ला नाही कळलं तुम्हाला, आता कसं कळलं? हे उद्धव ठाकरे, विनायक राऊत हे लबाड लांडगट ढॉंग करतं आणि कधी न विकास होण्याचं सॉंग करतं, अशी अवस्था आहे. त्यामुळे यांचा विकास कधी होणार नाही. हे आता कोणाच्या तरी हातातली बावली झालेली आहे. आणि जो विकास, जो डेव्हलपमेंट गेल्या 10 वर्षात मोदी साहेबांनी सुरू केलेला आहे, त्याला कुठेही ब्रेक लागता कामा नये, तो खंडित होता कामा नये. अशा देशभक्त, राष्ट्रभक्त सगळ्या हिंदू, मुसलमान सगळ्या मंडळींना काल पाकिस्तानमध्ये, तुम्हाला माहित असेल, तुमच्याच वर्तमानपत्रात मी वाचलं, माझ्याकडे पण बातमी आली, पाकिस्तानच्या काही देशविघातक मंडळींनी ठराव केला आहे. त्यांनी आवाहन करतात आता हिंदुस्थानमधल्या अनेक मंडळींना की तुम्ही या राहुल गांधी, उद्धव ठाकरे या मंडळींना मतदान करा. का? राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. कशासाठी? पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणलाय. पाकिस्तानची इकॉनॉमी ही हिंदुस्थानच्या नोटांची बनावट छपाई करून चालत होती. नोटबंदी करून ती तोडून टाकली, त्यामुळे पाकिस्तान दिवाळखोर झालं. पाकिस्तानमध्ये गॅसची किंमत, आपण सिलेंडरचं म्हणतो ना, ते गॅस सिलेंडर आपल्याकडे 1000 रुपये, 3000 रुपये आहे. पेट्रोल डिझेलची किंमत आपल्याकडे 100 रुपये, त्याकडे 300 रुपये आहे. मला आणखीन एक रोकडा सवाल या उद्धव ठाकरे आणि विनायक राऊताला विचारायचं होतं माझ्या डोक्यात. रिफायनरी नको म्हणतात, रिफायनरी नको म्हणतात. येतात डिझेल पेट्रोलच्या गाडीतनं, येतात डांबरांच्या रस्त्यावर, जेवतात त्याच गॅसवरनं जेवतात, वापरतात ह्या सगळ्या गोष्टी. बघा आता डिझेल पेट्रोल येतं कुठून? रिफायनरीतून. ते बिटुमिन आपण डांबर म्हणतो ते येतं कुठून? बिटुमिन म्हणून. रस्ते त्याच्यावर होतात, डिझेल पेट्रोलवर गाड्या चालतात. जेवण करतात गॅसवर, ते येतं कुठून? क्रूडवरून, रिफायनरीमधून. 6000 प्रोडक्ट रिफायनरीवरनं येतात. माझं या सगळ्या मंडळींना आव्हान आहे, ज्यांना रिफायनरी नको, पर्यावरण, या सगळ्या, मग आमचे काही वेगळी पर्यावरणवादी पण आहेत, त्यांना पण, ठाकरेंना पण, राऊतांना पण आज माझं जाहीर आव्हान आहे, या रिफायनरीच्या प्रोडक्टवरनं निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पहिला त्याग करा. त्याग. नका डिझेल पेट्रोलच्या गाड्या वापरू, नका डांबराच्या रस्त्यावरनं जाऊ, नका गॅसवरचं जेवू, जेव्हा चुलीवरचं, तर तुम्हाला अधिकार पोचतो. यार हमारी बात सुनो, ऐसा एक इंसान सुनो जिसने पाप ना किया हो, जो पापी न हो, असं एक राजेश खन्नाचं गाणं होऊन गेलं. पहिला दगड त्याने मारा ज्याने पाप नाही केलं. रिफायनरीला विरोध त्याने करा की जो डिझेल वापरत नाही, पेट्रोल वापरत नाही, केरोसिन वापरत नाही, गॅस वापरत नाही, डांबरांच्या रस्त्यात ज्याला नको आहेत, या सगळ्या मंडळीने पहिला विरोध करा. मग मानलं त्यांना की रिफायनरीला विरोध आहे. या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या. मी बघतोय काही मंडळींना यायचं गाडीत ना मस्तपैकी डिझेल पेट्रोलच्या गाड्या, राहायचो अगदी डांबराच्या मजबूत रस्त्यावरून, आणि हॉलमध्ये गेल्यानंतर एसीबीसी लावून सांगायचं आमचा रिफायनरी, म्हणजे रिफायनरी चालवायची गुजरात नाही आणि पेट्रोल डिझेल आणि डांबर आपण वापरायचं. होऊ देत ना आमच्याकडे पण प्रकल्प.
मिळू दे ना आमच्या पण पोरांना रोजगार. म्हणून तुमच्या माध्यमातून माझा रोकडा सवाल आहे, तुम्ही या गोष्टींचा त्याग करा. विनायक राऊतजी, उद्धव ठाकरेजी, डिझेल पेट्रोलच्या गाड्या चालवू नका, डांबराच्या रस्त्यावर येऊ नका, गॅस वरना हे सगळं त्याग करा. मग तुम्ही विरोध करा ना, मानलं तुम्हाला. सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या, स्वतः मात्र तुपाशी आणि माझ्या कोकणातला बेरोजगार उपाशी. जास्त बोललो का?